वृद्धापकाळात मुलं दूर का जातात? नमस्कार मित्रांनो. संध्याकाळची वेळ होती. पाऊस नुकताच थांबला होता. खिडकीतून येणाऱ्या थंड वाऱ्याबरोबर जुन्या आठवणींचाही एक झोका घरभर फिरत होता. 70 वर्षाचे वसंतराव खिडकीजवळ बसले होते. समोरच्या भिंतीवर एक मोठा फोटो लावलेला होता. फोटोत 4 जण हसत होते. वसंतराव, त्यांची पत्नी सुमित्रा, मुलगा अमोल आणि मुलगी स्वाती. तो फोटो काढला तेव्हा घरात किती आनंद होता. अमोल इंजिनिअरिंगला शिकत होता. स्वाती कॉलेजमध्ये होती. सुमित्राबाई रोज म्हणायच्या, आपली मुलं मोठी झाली की आपल्याला काही काळजी नाही. आणि वसंतराव हसत म्हणायची, हो, मग आपण दोघं निवांत फिरायला जाऊ. पण आयुष्याने काही वेगळंच लिहून ठेवलं होतं. आज सुमित्राबाई या जगात नव्हत्या. मुलगा परदेशात होता. मुलगी दुसऱ्या शहरात होती. आणि वसंतराव मोठ्या घरात एकटे बसले होते. फोन वाजला. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. अमोल असेल, पण फोन बँकेचा होता. वसंतरावांनी फोन ठेवला आणि दीर्घ श्वास घेतला. तेवढ्यात शेजारचे जोशी काका आले. काय वसंता, पुन्हा मुलाच्या फोनची वाट पाहतोयस? वसंतराव हसले, पण त्या हास्यामागे वेदना होती. हो रे, 2 आठवडे झाले त्याचा फोन नाही. जोशी काका शांत झाले, कारण हा प्रश्न फक्त वसंतरावांचा नव्हता. तो हजारो आई वडिलांचा प्रश्न होता. वृद्धापकाळात मुलं दूर का जातात? पहिलं कारण, अंतर फक्त किलोमीटरचं नसतं. अमोल अमेरिकेत होता. तो वाईट मुलगा नव्हता. तो रोज कामात व्यस्त असायचा. त्याचं आई वडिलांवरही प्रेम होतं, पण सकाळी ऑफिस, मीटिंग, प्रोजेक्ट, जबाबदाऱ्या आणि हळूहळू फोन आठवड्यातून एकदा झाला, मग महिन्यातून एकदा, मग बाबा पुढच्या आठवड्यात बोलू. वसंतरावांना समजलं, अंतर फक्त देशाचं नसतं, अंतर वेळेचंही असतं. दुसरं कारण, आपण मुलांना उडायला शिकवतो. एका दिवशी वसंतरावांना मुलांचं लहानपण आठवलं. अमोल पहिल्यांदा शाळेत जात होता. तो रडत होता. बाबा नका ना जाऊ. पण वसंतरावांनीच त्याचा हात सोडला, कारण त्याला मोठं व्हायचं होतं. आज त्याच मुलाने आयुष्यात पुढे जाण्यासाठी घर सोडलं होतं. पण वसंतराव विचार करू लागले, आपणच तर त्याला भरारी घ्यायला शिकवलं. तिसरं कारण, प्रत्येक पिढीचं जग वेगळं असतं. वसंतरावांना मोबाईल नीट वापरता येत नव्हता. अमोलचं संपूर्ण जग मोबाईलमध्येच होतं. वसंतरावांना पत्रांची सवय होती. अमोलला व्हॉट्सअपची. वसंतरावांना समोर बसून बोलायला आवडायचं. अमोलला व्हिडिओ कॉल पुरेसा वाटायचा. दोघेही चुकीचे नव्हते, फक्त त्यांचं जग वेगळं होतं. चौथं कारण, काही वेळा आपण स्वतःही भिंती बांधतो. जोशी काकांनी एकदा विचारलं, तू अमोलला कधी स्वतः फोन करतोस का? वसंतराव म्हणाले, नाही. का? त्यानेच करावा. जोशी काका हसले, हा अहंकार आहे की प्रेम? वसंतराव गप्प बसले. कधी कधी आई वडीलही वाट पाहत राहतात आणि मुलंही वाट पाहतात. मग दोघांमध्ये शांततेची भिंत उभी राहते. 5वं कारण, जीवनाची धावपळ. आजच्या काळात मुलं नोकरी, EMI, मुलांचं शिक्षण, घर खर्च ह्यामध्ये अडकलेली असतात. त्यांना वेळच मिळत नाही. याचा अर्थ ते प्रेम करत नाहीत असा होत नाही, पण व्यस्तता अनेकदा प्रेम व्यक्त करण्यापासून रोखते. 6वं कारण, आपण त्याग केला पण सांगितला नाही. वसंतरावांनी मुलांसाठी खूप त्याग केला होता, पण त्यांनी कधी तो मोजून सांगितला नाही. कारण खरं प्रेम हिशेब ठेवत नाही. मात्र वृद्धापकाळात कधी कधी मन विचारतं, आपण इतकं केलं, मग आज आपण एकटे का? 7वं कारण, मुलांना वाटतं आई वडील मजबूत आहेत. अमोलला वाटायचं बाबा ठीक असतील, कारण त्याने कधी
वडिलांना कमकुवत पाहिलंच नव्हतं. त्याला माहिती नव्हतं की बाबा रात्री एकटे जेवतात, एकटे झोपतात आणि फोनची वाट पाहतात. 8वं कारण, काळ बदलला आहे. पूर्वी 3 पिढ्या एकत्र राहायच्या. आज नोकरीसाठी शहरं बदलतात, देश बदलतात, जीवनशैली बदलते. नाती संपत नाहीत, पण त्यांचं स्वरूप बदलतं. 9वं कारण, प्रेम कमी झालेलं नसतं. एका रात्री अमोलचा व्हिडिओ कॉल आला. बाबा कसे आहात? वसंतराव हसले. अर्धा तास दोघे बोलले. फोन ठेवल्यावर वसंतरावांच्या डोळ्यात पाणी आलं, कारण त्यांना समजलं प्रेम संपलेलं नव्हतं, फक्त व्यक्त होण्याची पद्धत बदलली होती. 10वं कारण, वृद्धापकाळ आपल्याला स्वीकार शिकवतो. जसं लहानपणी मुलं आपल्या आधारावर चालतात, तसं वृद्धापकाळात आपल्याला आठवणींच्या आधारावर चालावं लागतं. हे स्वीकारणं कठीण असतं, पण आवश्यक असतं. सर्वात मोठं सत्य. एके दिवशी वसंतराव घराबाहेर बसले होते. समोर लहान मुलं खेळत होती. त्यांना अचानक एक गोष्ट जाणवली. मी मुलांना प्रेम दिलं, शिक्षण दिलं, संस्कार दिले आणि त्यांना उडायला शिकवलं. मग ते हसले. जर ते उंच उडत असतील तर त्यात माझाही वाटा आहे. त्या दिवसानंतर त्यांनी मुलाची वाट पाहणं बंद केलं नाही, पण तक्रार करणं बंद केलं. कारण त्यांना समजलं, मुलं दूर जातात म्हणजे प्रेम संपत नाही. अनेकदा आयुष्याच्या वाटा वेगळ्या होतात आणि वृद्धापकाळाचं खरं शहाणपण हेच असतं, अपेक्षापेक्षा प्रेम मोठं ठेवणं. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.